चमचमीत पनीर मसाला आज आपण बनवणार आहोत. त्याच्यासोबत एक स्पेशल मसालासुद्धा आपण बनवणार आहोत. चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया. 250 ग्राम पनीर घेतलं आहे. पनीर कापून घ्यायचं आहे आणि 10 मिनिटासाठी पाण्यातच ठेवायचं आहे. 2 मध्यम आकाराचे कांदे कापून घेतले आहेत. मसाला तयार करण्यासाठी 1 चमचा धने, अर्धा चमचा जिरं, मोठी विलायची, दालचिनीचा तुकडा, 2 विलायची, 3 ते 4 लवंग, मिरी 7 ते 8 घेतले आहेत. आता हे सगळं आपल्याला भाजून घ्यायचं आहे. 2 सुक्या लाल मिरच्या, त्याच्यामध्येच 2 चमचे सुकं खोबरं. आता हे व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचं आहे. भाजून झाल्यावर प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. आता 1 चमचा तेलामध्ये कांदे आपल्याला छान भाजून घ्यायचे आहेत. तोपर्यंत कांदे भाजले जातात तोपर्यंत मसाला काढून घेऊया. मसाला आपला तयार आहे, बघू शकता. कांदे पण छान भाजून झालेले आहेत. याच्यामध्ये 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच आल्याचा तुकडा आणि थोडीशी कोथिंबीर, एकदम बारीक पेस्ट आपल्याला बनवून घ्यायची आहे. 4 चमचे तेल कडकडीत गरम करून घेतलं आहे. त्याच्यामध्ये कांद्याची पेस्ट टाकायची आहे आणि 2 ते 3 मिनिटं छान परतून घ्यायचं आहे. याच्यामध्ये 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा कांदा लसूण मसाला, 1 चमचा किचन किंग मसाला जे आपण तयार केला होता ते मसालासुद्धा टाकायचा आहे आणि हळद मीठ टाकायचं आणि परतून घ्यायचं आहे. याच्यात तुम्हाला किती पातळ ग्रेव्ही पाहिजे किंवा किती घट्ट पाहिजे तेवढी तुम्ही पातळ घट्ट करू शकता. याच्यामध्ये 1 चमचा कसुरी मेथी आणि थोडीशी क्रीम टाकली आहे. आता हे छान उकळी काढून घेतली आहे. आपला पनीर मसाला तयार.